संगमनेर आश्रमशाळेत विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी. ठोस उपाययोजनाबाबत वारंवार निवेदने देऊनही संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष. सोमवारी बिरसा आर्मीचे रास्ता रोको आंदोलन. तळोदा तालुक्यातील अलिवेही अक्कलकोवा येथील आश्रमशाळेत 2.1 शिकणाऱ्या विद्यार्थिनी दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यूची सखोल चौकशी करावी व आश्रमशाळा, वसतिगृहात विविध प्रश्न सोडून ठोस उपाययोजना करावी, यासाठी बिरसा आर्मीने आदिवासी विकास मंत्री, आयुक्त नाशिक, प्रकल्प अधिकारी तळोदा व पोलीस स्टेशन तळोदा यांना निवेदन दिले. सदर निवेदनात म्हटले आहे की गुरुवार 26 डिसेंबर 2024 रोजी तमन्ना वसावे ही विद्यार्थिनी सकाळी प्रार्थनेला हजर नसल्याने चौकशी केल्यानंतर झोपलेली आढळून आली. हालचाल होत नसल्याने उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टराने तपासणी करून मृत्यू घोषित केले. या संशयास्पद दुर्दैवी घटनेने शाळा प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. निवासस्थानी न थांबणारे बेजबाबदार मुख्याध्यापक, अधीक्षक, इतर कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यात संबंधित प्रशासनाचा दुर्लक्षतेमुळे आश्रमशाळेत वारंवार विद्यार्थी मृत्यूचा घटना घडत आहे. काही महिन्यापूर्वी प्रशासनाचा दुर्लक्ष व बेजबाबदारपणाने आश्रमशाळा कुंभारखान, तोरणमाळ, कोठली व लोळे येथेही विद्यार्थ्यांचे मृत्यू झाले. बिरसा आर्मीने 5 सप्टेंबर 2024 रोजी आश्रमशाळा व वसतिगृहात ठोस उपाययोजनाबाबत निवेदन दिले होते, परंतु संबंधित प्रशासन ठोस उपाययोजना करताना दिसत नाही. त्यामुळे वारंवार घटना घडत आहे. आश्रमशाळेत मुख्याध्यापक, अधीक्षक, इतर कर्मचारी मुख्यालय ठिकाणी निवासी असणे बंधनकारक करणे. वर्षे उलटून आरोग्य तपासणी होत नाही. वर्षातून किमान 2 वेळा आरोग्य तपासणी करणे. शिक्षकांसह वर्ग -3 व 4 चे रिक्त पदे भरणे. मुलींच्या समस्येसाठी स्वतंत्र महिला अधीक्षकांची नेमणूक करणे. अधिकाऱ्यांनी शाळेला भेटी देणे. सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे. स्थानिक ठिकाणीच भोजनाची व्यवस्था करणे. दिल्या जाणाऱ्या आहारात सुधारणा करणे. बेजबाबदार कर्मचाऱ्यांना पाठीशी न घालता तात्काळ कारवाई करणे. या बाबींसह भौतिक सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे लक्ष देणे अत्यावश्यक असल्याचे म्हटले आहे. परंतु वारंवार निवेदने देऊनही संबंधित प्रशासन ठोस उपाययोजनाकडे दुर्लक्ष करीत असल्याने सोमवार 30 डिसेंबर 2024 रोजी फॉरेस्ट नाका तळोदा येथे रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष देवीसिंग वळवी, जिल्हा सचिव सतेश पाडवी, अक्कलकोवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी, तळोदा प्रवक्ता रमाकांत वळवी, कार्याध्यक्ष नवनाथ ठाकरे, उपाध्यक्ष सुरेश मोरे, संघटक कालुसिंग पावरा, अक्कलकोवा संपर्क प्रमुख दिनेश वसावे, जिल्हा निरीक्षक सुभाष पाडवी, वसंत पाडवी, दिलीप वळवी यांच्या सह्या आहेत.